आज शेवटचा दिवस 3 तारीख 2 वाजेपर्यंत फॉर्म भरायची मुदत होती. अजूनही आहे 15 मिनिट. आज भारतीय जनता पक्षातर्फे आमचे जवळपास 72 नगरसेवक 122 पैकी या ठिकाणी निवडून आलेले आहेत. क्लिअर मेजॉरिटी आमची या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही आज 4 नावं वरती पाठवले होते प्रदेशाकडे, मान्य अध्यक्षांकडे. मान्य देवेंद्रजींशी बोलणं सुरू होतं आणि सगळ्या शेवटी अंती वरतून निर्णय आलेला आहे. त्या संदर्भामध्ये उपमहापौर म्हणून मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे आणि महापौर म्हणून या ठिकाणी हिमगौरी बाळासाहेब आहेर आडके यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि त्यांचा फॉर्म आम्ही आता भरायला सर्व नगरसेवक त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. मला वाटतं तो फॉर्म आता भरला गेलेला असेल, पण हिमगौरी आडके आणि मच्छिंद्र सानप ही 2 नावं महापौर आणि उपमहापौर म्हणून आम्ही या ठिकाणी दिलेली आहेत. क्रायटेरिया काय राहतो? चांगले कार्यकर्ते, चांगले नगरसेवक. कुंभमेळा यावेळेला आहे, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष कुंभमेळ्याकडे या ठिकाणी आहे आणि त्यामुळे सर्वसमावेशक सगळा विचार करून पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे. तर त्यांनी सगळ्यात चांगला निर्णय घेतलेला आहे. अनेक नवीन चेहरे पण होते आणि वरिष्ठांकडून असे सांगितलं जात होतं की कोणीतरी फ्रेश चेहरा दिला जावा. मला वाटतं कुंभमेळ्याच्या बेसिसवरच या ठिकाणी थोडासा अनुभवही असला पाहिजे, महापालिकेची माहिती असली पाहिजे, हे आवश्यक होतं. नाही तर कुणाला अजून नवीन नगरसेवक आलेले आहेत आमच्याकडे तरुण खूप नगरसेवक होते. आमच्या भगिनी ज्या आहेत त्या अतिशय युवा भगिनीसुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या, पण मग त्यांना अनुभव किंवा अजून माहितीसुद्धा सभागृह त्यांनी बघितलेलं नाही आणि कुंभमेळ्याच्या अगदी तोंडावरच अशा पद्धतीने नवीन चेहरा दिला तर अधिकाऱ्यांना किंवा मग थोडं महापालिकेत अडचण होऊ शकते अशी शक्यता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे. शिवसेनेने उपमहापौरपदासाठी अर्ज भरलेला आहे. शिवसेनेशी आम्ही बोललेलो आहोत. कालही बोलणं झालं. मान्य शिंदे साहेबांनाही मी फोन केलेला होता, त्यांचं माझंही बोलणं झालं. त्यांच्याकडून 2 वेळा फोन आले. इथल्या लोकल जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोललेलो आहे. त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेला आहे. पण मला वाटतं अजून माघारीला वेळ आहे, तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ. बहुतेक आमचं असं म्हणणं आहे, म्हणजे वरिष्ठांचं, माननीय मुख्यमंत्री मोदयांचं, रवींद्रजींचं आणि शिंदेसाहेबांचंही, की आपण एकत्रित राहिलो. कारण आम्ही केंद्रामध्ये एकत्र आहोत, राज्यात एकत्र आहोत, महापालिकेमध्ये तर कुंभसुद्धा आहे, त्यामुळे आपण एकत्रित काम करू असं सगळ्यांचा कल आहे. मला वाटतं वरून जो निर्णय येईल तो आम्ही स्वीकारू. पण तुमची स्वतःची इच्छा नाही, आपण म्हणतात कुबड्यांची गरज नाही आपल्याला. नाही, मी एक कुबड्याची गरज नाही. मी असं म्हटलं होतं की आम्हाला संख्याबळ आमच्याकडे आमचं भरपूर आहे, पुरेसं आहे. त्यामुळे आम्हाला अशी आज परिस्थिती नाही की आम्हाला कोणीतरी दुसरं घेतल्याशिवाय सरकार बनत नाही, आमचं महापौर बनत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी नाही. आणि म्हणून मी म्हटलं की इथे कुबड्यांची आम्हाला गरज पडणार नाही किंवा कोणाची सपोर्टची गरज पडणार नाही, असा माझा म्हणण्याचा हेतू होता. पण वरिष्ठ जर निर्णय घेत असतील तर तो आम्हाला मान्यच आहे. आपला जो उमेदवार आहे मच्छिंद्र सानप, त्याचा अर्ज आपण मागे घेणार का? आज काही सांगता येत नाही. मग त्यांना समित्या द्यायच्या का दुसरं कुठलं पद द्यायचं का उपमहापौर द्यायचं हे अजून काही ठरलेलं नाही. पण त्यांनी तो फॉर्म भरलेला आहे. फॉर्म भरल्यावरसुद्धा माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे. मला असं वाटतं की वरतीच थोडा उद्या परवा त्या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि आम्ही तो निर्णय करू. महापौर 2.5 वर्षासाठी राहील, कमी जास्त होणार नाही, ते 2.5 वर्षासाठीच राहतं. त्यानंतर पुन्हा रिझर्वेशन निघेल. त्यानंतर बघ प्रामुख्यानं तुम्ही हिमगौरी आडके यांचं नाव शिक्कामोर्तब केलेलं आहे. मागच्या काळात त्या स्टँडिंग चेअरमन होत्या आणि त्यांचा अनुभव पाहता कशा पद्धतीची मदत कुंभमेळ्याची? मला वाटतं हिमगौरी आडके या जुन्या सदस्यसुद्धा आहेत. मागच्या वेळेला 8-10 वर्षापूर्वी असेल मला वाटतं, त्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनसुद्धा एक वर्ष त्या ठिकाणी होत्या आणि सामाजिक क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये त्यांच्या संस्थासुद्धा मेडिकल कॉलेज वगैरे त्यांच्या मोठ्या आहेत आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम आहे. त्यांच्या मोठ्या संस्थासुद्धा आहेत, त्या ठिकाणी त्या काम करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित त्यांच्या सगळ्या या कामाचा अनुभव, त्याचा फायदा महापालिकेमध्ये सुद्धा होईल आणि कुंभमेळ्यासाठी सुद्धा होईल. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत. शेतकऱ्यांना मागच्या काळामध्ये तुम्ही म्हटलं तो थोडा त्रास होईल, पण चांगल्या पद्धतीचे रस्ते आम्ही देऊ अशा पद्धतीनं काम सुरू आहे. आता काय 30,000 कोटी रुपयाचे कामांची आता आपण सुरुवात केलेली जवळपास. आणि आता आपण बघा, शहरातले जे रस्ते आहेत, जे वारंवार त्यांच्याबद्दल तक्रारी असतात, वारंवार पावसाळ्याला की फक्त
नाशकाच्या रस्त्यावर चर्चेचा विषय असतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय